तर ही सकाळी 11 वाजताची दादरमधली दृश्य. मोठ्या प्रमाणात पाणी साचले. ज्या भागांमध्ये थोड्याही पावसानं पाणी साचतं ते या हिंदू कॉलनी, हिंदमाता, पारसी कॉलनी या परिसरामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं दिसतंय. त्यामुळे गाड्याही इथे अडकल्यात. काही गाड्या पावसाच्या पाण्यामुळे बंद पडल्यात. या गाड्या बंद पडल्यानंतर इतर वाहनांनाही अडथळा निर्माण होतोय आणि वाहतूक कोंडी परिणामी या भागामध्ये झाली आहे. तर रस्ते वाहतूक ही धीम्या गतीनं सुरू आहे. ही हिंदमाता परिसरातली 11 वाजताची दृश्य. संपूर्ण रस्त्यावर पाणी साचले. महापालिकेचे कर्मचारी इथे पोहोचले तरी पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करतात. मॅनहोल्स ओपन केली जात आहेत आणि तिथे थांबून महापालिकेचे कर्मचारी पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करतात. मात्र तरीही पाऊस थांबत नाहीये. त्यामुळे हे पाणीही या पाण्याचा स्तरही वाढताना दिसतोय. साधारण 12 वाजलेत मात्र तरीही संपूर्ण परिसरात अंधारून आलेले आहेत. ढग दाटलेले आहेत. त्यामुळे पाऊस आणखी बरसणार हे स्पष्ट दिसतंय. आम्ही रुया कॉलेजमधून आलोत आणि खूप अतिशय जास्त पाऊस आहे. तर आम्हाला माहीत नव्हतं एवढा पाऊस असेल, पण आम्ही निघालो कॉलेजवरून आणि वेळ लागतोय साधारण चालत यायला. खूप वेळ आहे. खूप आम्हाला 10 मिनटं झाले आणि अर्धा रस्ता झालेला. या इथपर्यंत पाणी साचलंय, साधारणतः भरपूर पाणी साचलंय. म्हणजे जो रस्ता आम्ही रोज 10 मिनिटात क्रॉस करतो तो आज अर्धा तास रस्त्याला लागतोय. तर ही 3 ठिकाणची दृश्य आहेत मुंबईतली. विरा देसाई रोड, दादर आणि LBS मार्ग. तिन्ही ठिकाणी पाणी साचलेलं आहे. जोरदार पाऊस तिन्ही भागांमध्ये, अर्थात मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या संपूर्ण भागांमध्ये जोरदार पाऊस बरसतोय. त्यामुळेच या सगळ्या सखल भागांमध्ये पाणी साचले आणि त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झालेला आहे. दुसरीकडे लोकल वाहतूक या आधीच कोलमडलेली आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्गांवर कमीत कमी 20 मिनिटं आणि जास्तीत जास्त अर्धा तास उशिरानं लोकल वाहतूक सुरू आहे. काही भागांमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले, त्यामुळे तिथेही वाहतूक ठप्प झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी मुंबईतली हिंदू कॉलनी, हिंदमाता, पारसी कॉलनी, वडाळ आणि किंग सर्कल या भागातली दृश्य आहे. दादर, माटुंगा, सायन या भागातले ही दृश्य. या भागांमध्ये पाणी साचलेलं आहे रस्त्यावर. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. तर काही ठिकाणी शाळांमधनं मुलांना घेऊन जाताना किंवा कॉलेजमधनं घरी परतताना मुला-मुलींनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना त्यांनाही अडचणी येत आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.